नमस्कार. छत्रपती संभाजीनगर. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. आपण स्वच्छ आणि सुंदर मंदिराचा परिसर बघू शकता. आणि मी त्या ठिकाणी आता काही नोटीस बोर्ड म्हणजे सूचना लावलेल्या आहेत आणि काही या सूचना या रस्त्यावर लिहिलेल्या आहेत. म्हणजे रस्ता नसून तो एक भक्ती मार्गाचा प्रकार आहे. आणि हा जो आपण सिमेंटाचा रोड समजतो, हा केवळ सिमेंटचा रोड नाही, सिमेंटचा रस्ता नाही. तो मी हा भक्ती मार्ग आहे हा गृहीत धरतो आणि त्यानुसार कार्य करतो. आणि हा केवळ गाड्या जाण्यासाठी मार्ग नाही, तर पायी येणाऱ्या लोकांसाठी मी हा भक्ती मार्ग बनवू इच्छित आहे. सध्या त्याची सुरुवात आपण बघू शकता. सुगंधित वेली फुलांनी परिसर सुशोभित, हा प्रश्नचिन्ह मारला मी 25 वर्षापासून तेच आहे. हे एक लावलं आहे. स्वच्छता सुंदरता वाढवते, व्यवस्था शिस्तप्रिय असावी, शोभवंती झाडे लावण्याचा विचार करावा, मंत्रमुग्ध करणारा सुगंध फुलांमधून येतो, वेली झाडे दान स्वीकारले जाईल, सुगंधित फुलांची कॉलनी बनवू. अजून एक, जय श्रीराम. शोभवंती व सुवासिक झाडे वेलींची कॉलनी बनवूया. आपला हा आध्यात्मिक परिसर हरित, सुंदर आणि सुगंधित बनवूया. चला, निसर्ग सेवेतून देव सेवा करूया. आपले सहकार्य हेच मंदिराचे सौंदर्य आहे, सेवा सहकारी. चला, जय श्रीराम. शोभिवंत सुगंधी झाडे वेलींची दान देऊन सहकार्य करावे, सेवा सहकारी. अजून आता आपण बघू शकता, दिवसातून 11 वेळेस स्वच्छता केली जाते. पवित्र धार्मिक परिसरात सर्व भक्तांचे स्वागत. आता हा बघू शकता, ह्या व्यवस्थित झाडे लावलेल्या आहेत आणि सध्या दिवाळीचा सण चालू आहे. आणि आज बहुतेक भाऊबीज आहे आणि तुळशीचं ग्रंथ आहे, तरी या लवकर पटकन. आणि इथं आपण बघू शकता, इथे लिहिलेलं आहे रांगेत ठेवा. हे सर्व रांगा आहे चप्पल बूट ठेवण्यासाठी, व्यवस्थितपणा आणि शिस्तपणा येण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. आणि औदुंबर दिसत आहे आपण त्या ठिकाणी. आता माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी तिथे दगड वगैरे ठेवलेले आहेत तुम्ही, आणि गाड्यानं येऊ नये म्हणून ती बाजू बंद केलेली आहे. मी फक्त पायी लोक येऊ शकतात. आणि या ठिकाणी निर्माल्याचा केर कचरा म्हणूनच त्याचा वापर केला, म्हणजे त्याला समजलं जातं निर्माल्या. तो निर्माल्य हे जे असतं ते आपण पूजा केलेली असती, त्याला व्यवस्थित एका जागेखाली ठेवावं, जेणेकरून जिथे आपला पाय आणि दृष्टी पडणार नाही आणि त्या गोष्टीची पूजा होऊ नये. त्यासाठी आपण वडाच्या पलीकडे 15 फूट एक जागा केलेली आहे. भावी भक्तांनी तिथे निर्माल्य ठेवावे, मूर्त्या आणि फोटो ठेवावे. आणि मी त्यासाठी हे लिहून ठेवलेलं आहे, निर्माल्य, फोटो, मूर्त्या वडाच्या 15 फूट जागेत लांब ठेवावेत, आदेशावरून सेवा सहकारी. तर या गोष्टी केलेल्या आहेत. जय श्रीराम.